Hello and welcome back to the world of biology by Sachin sir. In this video, we will talk about the Mendel's experiment. We know that Gregor Mendel performed hybridization experiments in the garden pea plant, that is the Pisum sativum. Gregor Mendel performed hybridization experiments in garden pea plant, that is the Pisum sativum. This is the plant in which Gregor Mendel performed his hybridization experiments. While performing the hybridization experiments, Gregor Mendel used the three different steps. Out of that, the first step was selection of parents, and obtaining the pure lines. Second step was self-fertilization, cross-fertilization, not the self-fertilization, cross-fertilization among the selected parents. Cross-fertilization among selected parents. And the third, selfing between F1 hybrids to raise F2 generation. Gregor Mendel performed his hybridization experiments in a garden pea plant, that is the Pisum sativum, and he used the three different steps while performing his hybridization experiments. The first step was selection of parents and obtaining the pure lines. Second step was cross-fertilization among the selected parents to raise F1 generation. And the third step was selfing between the F1 hybrids to raise F2 generation. या तीन स्टेप मध्ये ग्रेगर मेंडल या सायंटिस्टनी हायब्रिडायझेशनचे एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले. यातली पहिली स्टेप कोणती आहे? सिलेक्शन ऑफ पेरेंट्स अँड ऑब्टेनिंग द प्युअर लाईन्स. पहिल्यांदा ग्रेगर मेंडल या सायंटिस्टने पेरेंट्स सिलेक्ट केले. गार्डन पी प्लांट मध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स असणाऱ्या प्लांट्सचे ग्रुप्स त्यांनी सेपरेट केले, आयडेंटिफाय केले. म्हणजेच एक ग्रुप घेतला त्यांनी की ज्यामध्ये सगळे प्लांट्स टॉल होते, दुसरा ग्रुप घेतला की ज्यामध्ये सगळे प्लांट्स डॉर्फ होते, तिसरा ग्रुप त्यांनी घेतला की ज्यामध्ये सगळे प्लांट्स हे राऊंड सीडेड होते, राऊंड सीड्स असणारे सगळे प्लांट्स होते. चौथा ग्रुप घेतला की ज्यामध्ये रिंकल्ड सीड्स असणारे प्लांट्स होते. आणि अशा पद्धतीनं 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग असणारे सगळ्या पी प्लांटचे ग्रुप्स त्यांनी सेपरेट केले, वेगळे केले. दिस इज द सिलेक्शन ऑफ पेरेंट. हे पहिल्यांदा त्यांनी पॅरेंटल सिलेक्शन केलं, म्हणजे पेरेंट्स म्हणून हे सगळे प्लांटचे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असणारे प्लांट्सचे ग्रुप्स हे वेगळे केले, सेपरेट केले. ही कन्सिडर्ड वन कॅरेक्टर ऍट वन्स. एका वेळेला त्याने एकच कॅरेक्टर विचारात घेतलं. म्हणजे हे जे प्लांट्स आहेत हे सगळे टॉल प्लांट्स आहेत. मग त्याच्यामध्ये सीड्स कसे आहेत, त्याचे पॉड कसे आहेत, त्याचे फ्लावर्स कसे आहेत, याचा त्याने विचार केला नाही. फक्त विचारात काय घेतलं? हाईट. आणि टॉल प्लांट्स असणार, सगळे टॉल प्लांट्स असणाऱ्या प्लांटचा ग्रुप इथं घेतलाय. नंतर त्यांनी डॉर्फ कॅरेक्टर असणारे सगळे प्लांट्स इथं गोळा केले. या वेळेला त्याचे सीड्स कसे आहेत, फ्लावर्स कसे आहेत, त्याचे पॉड्स कसे आहेत याचा विचार केला नाही. तिसरं कॅरेक्टर जेव्हा त्याने घेतलं राऊंड सीड.
आता या राऊंड सीड असणार प्लांटचा ग्रुप जो आहे याच्यामध्ये काही प्लांट टॉल असतील, काही डॉर्फ असतील, काही इनोफ्लेटेड पॉड असणारे असतील, काही कॉन्स्ट्रिक्टेड पॉड असणारे असतील. बाकीचा विचार केला नाही, फक्त पहिल्यांदा कोणता गुणधर्म विचारात घेतला? टॉल प्लांट, डॉर्फ प्लांट, राऊंड सीड्स, रिंकल्ड सीड्स, इनोफ्लेटेड पॉड, कॉन्स्ट्रिक्टेड पॉड, एक्झिलरी फ्लावर्स, टर्मिनल फ्लावर्स, येलो सीड्स, ग्रीन सीड्स, ग्रीन पॉड, येलो पॉड, असे 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असणारे सगळे ग्रुप्स, म्हणजे 14 ग्रुप्स होतील. 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स असणारे 14 ग्रुप्स होतील. हे 14 ग्रुप्सचे प्लांट्स पहिल्यांदा मेंडेलने सेपरेट केले, वेगळे केले, एकमेकांपासून वेगळे केले. दॅट इज द सिलेक्शन ऑफ पेरेंट्स. दॅट इज द सिलेक्शन ऑफ पेरेंट्स. हा पहिली स्टेप. नंतर ऑब्टेनिंग द प्युअर लाईन्स. आता इथं जे घेतलेले प्लांट्स, टॉल प्लांट्स आहेत या ग्रुपमध्ये, तर हे प्युअर टॉल असायला पाहिजेत. पहिल्यांदा क्रॉस करायचा आहे, त्यामुळे हे प्लांट्स जे आहेत हे प्युअर टॉल असायला पाहिजेत. मग प्युअर टॉल आहेत किंवा नाहीत हे कसं ओळखता येईल? इन दोज डेज मायक्रोस्कोप्स वेअर नॉट डिस्कवर्ड. जीन, डीएनए, क्रोमोझोम माहित नव्हते त्या काळी. त्यामुळे पहिल्यांदा मेंडेलनी काय केलं की हे जे टॉल प्लांट्स आहेत ह्या टॉल प्लांट्स मध्ये क्रॉस केला. टॉल प्लांट्स मध्ये क्रॉस घेतला. हा ग्रुप आहे आणि याच्यात अनेक टॉल प्लांट्स आहेत, त्यातल्या 2 प्लांट्स मध्ये क्रॉस घेतला. हा क्रॉस घेतल्यानंतर मेंडेलना बरेचसे टॉल प्लांट मिळाले आणि काही अगदी थोडे डॉर्फ प्लांट्स मिळाले. मग त्याने काय केलं की हे डॉर्फ प्लांट्स काढून टाकले आणि मिळालेले टॉल प्लांट मध्ये पुन्हा क्रॉस घेतला. नंतरच्या क्रॉस मध्ये जास्तीत जास्त संख्येने टॉल प्लांट्स मिळाले, खूपच कमी एखाद दुसरं डॉर्फ प्लांट मिळालं. मग हे डॉर्फ प्लांट काढून टाकलं, पुन्हा टॉल प्लांट मिळाले, त्याच्यामध्ये क्रॉस घेतला आणि मग सगळेच्या सगळे त्याला प्लांट्स टॉल मिळाले. पुन्हा त्यांनी ह्या टॉल प्लांट्स मध्ये क्रॉस घेतला, यानंतर सुद्धा त्याला टॉलच प्लांट्स मिळाले आणि आता हे कन्फर्म झालं की मिळालेले टॉल प्लांट्स हे 100% प्युअर आहेत, म्हणजे ते प्युअर लाईन्स आहेत आणि त्याचा जो जिनोटाइप हा होमोझायगस असेल, कॅपिटल टी 2 जीन्स असलेला, असे हे प्युअर लाईन्स मिळाले. जेव्हा त्यांनी डॉर्फ प्लांट्स मध्ये क्रॉस केला, 2 डॉर्फ प्लांट्स मध्ये जेव्हा क्रॉस घेतला, डॉर्फ प्लांट इंटू डॉर्फ, तेव्हा त्याला सगळेच्या सगळे प्लांट्स हे डॉर्फच मिळाले. मिळालेल्या प्लांट्स मध्ये पुन्हा त्यांनी एकदा क्रॉस करून बघितला, त्यानंतर सुद्धा प्लांट्स डॉर्फच मिळालं. याचा अर्थ डॉर्फ प्लांट्स हे नेहमी प्युअर असतात, डॉर्फ प्लांट्स हे नेहमी प्युअर लाईन असतात आणि त्याचा जिनोटाइप स्मॉल टी असा लिहिता येईल किंवा आला. इथं आपल्याला मिळाले टॉल पी प्लांट्स, इथं मिळाले डॉर्फ पी प्लांट्स आणि अशा पद्धतीनं मेंडेलनी हे सगळे कॅरेक्टर्स, हे सगळे ट्रेट्स हे प्युअर लाईन आहेत किंवा नाही हे टेस्ट केलं आणि त्यांचे प्युअर लाईन्स मिळवले. अशी ही पहिली स्टेप. काय? सिलेक्शन ऑफ पेरेंट्स अँड ऑब्टेनिंग द प्युअर लाईन. समजा पहिल्यांदा क्रॉस घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जर समजा ते प्लांट इम्प्युअर असेल, म्हणजे हायब्रिड असेल, प्युअर लाईन नसेल, तर त्या क्रॉस मधून मिळणारा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट आपल्याला थोडासा चुकीचा रिझल्ट मिळेल, बरोबर रिझल्ट मिळणार नाही. आणि म्हणून प्युअर लाईन फॉर्म करणं ही महत्वाची गरज असते, ही इसेन्शियल स्टेप आहे प्युअर लाईन्स. सो मेंडेल फर्स्टली सिलेक्टेड द पेरेंट्स अँड देन ऑब्टेन्ड द प्युअर लाईन्स. ही पहिली स्टेप. सेकंड स्टेप कोणतं आहे? क्रॉस फर्टिलायझेशन अमंग द सिलेक्टेड पेरेंट्स. क्रॉस फर्टिलायझेशन अमंग द सिलेक्टेड पेरेंट्स. Firstly, Mendel considered tall pea plant as a female plant. पहिल्यांदा मेंडेलने हे टॉल पी प्लांट जे आहे या टॉल पी प्लांटला फिमेल प्लांट म्हणून कन्सिडर केलं. अँड ही कन्सिडर्ड द डॉर्फ पी प्लांट ऍज ए मेल प्लांट. मेंडेलचा जो एक्सपेरिमेंट होता, या एक्सपेरिमेंट मध्ये मेंडेलने टॉल पी प्लांट, हे टॉल पी प्लांट फिमेल प्लांट म्हणून कन्सिडर केलं आणि डॉर्फ पी प्लांट आहे याचा क्रॉस करायचा आहे डॉर्फ पी प्लांट सोबत, ते मेल पी प्लांट कन्सिडर केलं. ओके. आता पी प्लांट्स मध्ये जे फ्लावर्स येतात, हे जे फ्लावर्स आहेत, these फ्लावर्स आर बायसेक्शुअल.
पी प्लांट मध्ये जे फ्लावर्स आहेत हे बायसेक्शुअल फ्लावर्स आहेत. These flowers are clistogamous. Clistogamous. Clistogamous flowers म्हणजे काय? Flowers do not open till the pollination is achieved. जोपर्यंत पॉलिनेशन होत नाही तोपर्यंत फ्लावर्स ओपन होत नाहीत. हे जे डॉर्फ प्लांट आहे हे सुद्धा बायसेक्शुअल फ्लावर असेल. या फ्लावर मध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात स्टॅमेन. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दाखवतोय स्टॅमेन्स. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स गायनोसियम म्हणजेच कार्पेल. स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी असे पार्ट्स. आपण दोनही फ्लावर्स दाखवलेत. हे फ्लावर्स आहेत बायसेक्शुअल. बायसेक्शुअल मीन्स व्हॉट? मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन्स आर प्रेझेंट इन द सेम फ्लावर. मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन्स आर प्रेझेंट इन द सेम फ्लावर. एकाच फ्लावर मध्ये मेल सेक्स ऑर्गन्स पण आहेत आणि फिमेल सेक्स ऑर्गन्स पण आहेत. शिवाय ते क्लिस्टोगॅमस आहे. क्लिस्टोगॅमस म्हणजे काय? फ्लावर डू नॉट ओपन टिल द पॉलिनेशन इज अचिव्ड. जोपर्यंत पॉलिनेशन होत नाही तोपर्यंत फ्लावर ओपन होणार नाही. त्यामुळे क्रॉस फर्टिलायझेशन करत असताना बड कंडिशन मध्येच आपल्याला पॉलिनेशन करावं लागेल. आता आर्टिफिशियल क्रॉस फर्टिलायझेशन हे हायब्रिडायझेशन टेक्निक आहे, आर्टिफिशियल मेथड आहे आणि त्यामुळे ते फ्लावर्स आपल्याला हाताने ओपन करावे लागतात बाय युझिंग द फोर्सेप्स. फोर्सेप्सचा यूज करून त्याचे पेटल्स ओपन करायला लागतात आणि मग त्यावरती डिझायर्ड पोलन ग्रेन स्टिग्मावरती ट्रान्सफर करावे लागते. ह्या दोघांमध्ये हायब्रिडायझेशन करताना. आता हे करत असताना फ्लावर कसं आहे? फ्लावर इज बायसेक्शुअल. इट इज विथ अ वेक्झिलरी ऍस्टिव्हेशन. वेक्झिलरी ऍस्टिव्हेशन आहे त्या फ्लावरचं. These are flowers in which the androecium is a diadelphous. डायएडल्फस अँड्रोसियम असतं. मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटच्या लेसन मध्ये तुम्ही हे स्टडी केलेले आहात की वेक्झिलरी ऍस्टिव्हेशन म्हणजे काय. वेक्झिलरी ऍस्टिव्हेशन मध्ये पेटल्स आर अरेंज्ड इन सच अ वे दॅट द टू पेटल्स आर कम्प्लिटली आउटसाइड. दोन पेटल पूर्णपणे बाहेर असतात. एक पेटल पहिलं जे असतं ते पूर्णपणे बाहेर असतं. दिस इज द स्टँडर्ड. दोन पेटल्स लॅटरल साइडला असतात विंग्स आणि दोन पेटल्स हे सर्वात आतमध्ये आहेत आणि ते फ्युज्ड आहेत. दिस इज द किल ऑर कॅरिना. किल ऑर कॅरिना तुम्ही करीना पण म्हणू शकता. ओके, असं हे ऍस्टिव्हेशन आहे आणि याच्यामध्ये डायएडल्फस कंडिशन आहे. डायएडल्फस कंडिशन मध्ये देर आर टू स्टॅमिनल ट्यूब्स. दोन स्टॅमिनल ट्यूब्स असतात. एक स्टॅमिनल ट्यूब अशी आहे, एक अँथर असतो आणि दुसरी स्टॅमिनल ट्यूब ही मोठी आहे आणि यावरती जवळपास 9 अँथर्स असतात. 9+2 अरेंजमेंट असते. असे 9 अँथर्स एका स्टॅमिनल ट्यूब वरती आणि एक अँथर एका स्टॅमिनल ट्यूब वरती असतो. अशी कंडिशन आहे. मग याच्यामध्ये हायब्रिडायझेशन करताना, क्रॉस फर्टिलायझेशन करत असताना पहिली स्टेप महत्वाची आहे की जे बायसेक्शुअल फ्लावर्स आहेत दे मस्ट बी कन्व्हर्टेड इनटू युनिसेक्शुअल फ्लावर्स. बायसेक्शुअल फ्लावर्सचं कन्व्हर्जन युनिसेक्शुअल फ्लावर मध्ये करायला लागतं. आता हे कन्व्हर्शन कसं करायचं? बायसेक्शुअल फ्लावर्स हाऊ दे आर कन्व्हर्टेड इनटू युनिसेक्शुअल. द प्लांट विच इज कन्सिडर्ड ॲज अ फिमेल प्लांट, जे प्लांट फिमेल प्लांट म्हणून कन्सिडर केलेला आहे, फ्रॉम दॅट anthers must be removed before anthesis. Stamens must be removed before anthesis. Anthesis process म्हणजे पोलन ग्रेन्स तयार होण्याच्या अगोदर याच्यामधले स्टॅमेन रिमूव्ह करणं गरजेचं आहे. And the process of removal of stamens before anthesis is known as the process of removal of anthers before anthesis is known as emasculation. What is emasculation? The process of
रिमूव्हल ऑफ स्टॅमेन्स बिफोर एंथसिस is known as emasculation. इमॅस्क्युलेशन प्रोसेसनी जे स्टॅमेन्स आहेत हे एंथसिसच्या अगोदर काढून टाकले जातात आणि त्यामुळे काय होतं, जे बायसेक्शुअल प्लांट आहे, बायसेक्शुअल फ्लावर आहे, इट बिकम्स युनिसेक्शुअल. ते युनिसेक्शुअल झालं म्हणजेच फिमेल झालं, कारण त्यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजे गायनोसियम हा शिल्लक राहिला, कार्पेल हा शिल्लक राहिला. फक्त काढून काय टाकलेलं आहे, त्याचे स्टॅमेन्स हे काढून टाकलेले आहेत. आणि मग आता हे फ्लावर जे आहे यातून हे स्टॅमेन्स काढून टाकले तर हे प्लांट होतं टॉल प्लांट आणि फिमेल प्लांट. कारण अँथर्स आर रिमूव्ड, इथून अँथर काढून टाकले लक्षात घ्या. आणि या फ्लावर मध्ये हे कोणतं फ्लावर आहे, दिस इज द डॉर्फ पी प्लांट अँड इज कन्सिडर्ड एज मेल फ्लावर. हे मेल फ्लावर म्हणून कन्सिडर केले. या मेल फ्लावर मध्ये हे स्टॅमेन्स आहेत, त्याच्यामध्ये अँथर्स आहेत. फ्रॉम दिस अँथर्स पोलन ग्रेन्स आर रिमूव्ड बाय युझिंग ए ब्रश. ब्रशच्या साह्याने यातले पोलन ग्रेन बाहेर काढले. तो पोलन ग्रेन अँथर टीज केला, निडलने पंक्चर केला, बस्ट केला, फोडला आणि त्यातून ब्रश वरती आपण पोलन ग्रेन्स घेतले. दिस पोलन ग्रेन्स आर डस्टेड ऑन दिस स्टिग्मा. या स्टिग्मावरती डस्ट केले म्हणजे डॉर्फ पी प्लांटचे पोलन ग्रेन्स, डॉर्फ पी प्लांटचे पोलन्स आणि टॉल प्लांटचा स्टिग्मा यावरती हे पोलन डिपॉझिट केलं, डस्ट केलं आणि क्रॉस फर्टिलायझेशन केलं किंवा क्रॉस पॉलिनेशन केलं. आतापर्यंत पॉलिनेशनच झालंय, अजून फर्टिलायझेशन व्हायचं आहे. दिस इज द क्रॉस हायब्रिडायझेशन ऑर द क्रॉस पॉलिनेशन. नाउ दिस फ्लावर इज कव्हर्ड बाय युझिंग ए पॉलिथिन बॅग बाय अप्लाइंग ए स्मॉल टॅग. दिस इज कॉल्ड एज बॅगिंग अँड टॅगिंग. याच्यावरती पॉलिथिन बॅग कव्हर केले, पॉलिथिन बॅगचं कव्हर एनक्लोज केलेलं आहे पॉलिथिन बॅग. दिस इज कॉल्ड ऍज बॅगिंग, याला म्हणतात बॅगिंग. अँड बाय अप्लाय प्रोसेस ऑफ अप्लाइंग दिस टॅग इज द टॅगिंग. टॅग यूज करणं म्हणजे टॅगिंग. टॅगिंग प्रोव्हाइड नेसेसरी इन्फॉर्मेशन ऑफ द गिव्हन क्रॉस. या गिव्हन हा जो क्रॉस आहे त्या क्रॉसची सगळी इन्फॉर्मेशन ही या टॅग वरती लिहिलेली असते. Enclosing the flower with the polythene bag is called as bagging, and to provide the necessary information with the help of the tag is called as tagging. Bagging, tagging and emasculation are the important processes in a cross hybridization, cross fertilization. क्रॉस फर्टिलायझेशन मध्ये ह्या दोन स्टेप्स महत्वाच्या असतात. क्रॉस फर्टिलायझेशन मध्ये ह्या दोन स्टेप्स इम्पॉर्टंट असतात, बॅगिंग, टॅगिंग अँड इमॅस्क्युलेशन. आता याच्यामध्ये पोलन ट्यूब फॉर्म होईल आणि पोलन ट्यूब तयार झाल्यानंतर फर्टिलायझेशन इथं होणार आहे ओव्हरी मध्ये. आफ्टर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन पॉड्स म्हणजेच फ्रुट्स विल बी डेव्हलप्ड अँड विदिन द फ्रुट सीड्स आर फॉर्मड. मेंडेल कलेक्टेड ऑल these सीड्स आफ्टर मॅच्युरेशन. ही sowed the seeds in the experimental plot and waited for the results. मेंडेलने काय केलं, हे बॅगिंग टॅगिंग केलं, क्रॉस पॉलिनेशन केलं. क्रॉस पॉलिनेशन नंतर फर्टिलायझेशन झालं, आपोआपच नॅचरली होणार आहे ते, आपण काही करण्याची गरज नाही. फर्टिलायझेशन नंतर फ्रूट सेट होतील, फ्रुट्स तयार होतील, त्या फ्रुट्स मध्ये सीड्स तयार होतील. मेंडेलने हे सगळे सीड्स मॅच्युअर झाल्यानंतर त्या पॉट्स मधून वेगळे केले, सेपरेट केले आणि जेव्हा हे सीड्स सगळे मॅच्युअर झाले, सेपरेट केले सीड्स, ही सोड द सीड्स इन एक्सपेरिमेंटल प्लॉट. त्यांनी त्या बिया त्या एक्सपेरिमेंटल प्लॉट मध्ये पेरल्या अँड ही वेटेड फॉर द रिझल्ट. आणि तो आता रिझल्ट साठी वेट करू लागला. आता इथं मेंडेलने जे सीड्स सोईंग केलेले आहेत, या सीड्स मधून प्लांट्स ग्रो होणार आहेत, प्लांटलेट्स तयार होणार आहेत.
हे प्लांटलेस कसे असतील? क्रॉस घेतलेला आहे टॉल पी प्लांट विच इज द फिमेल प्लांट आणि डॉर्फ पी प्लांट विच इज द मेल पी प्लांट. मेल आणि फिमेल प्लांट्स मध्ये क्रॉस घेतलाय. टॉल प्लांट फिमेल आहे, डॉर्फ प्लांट मेल आहे. यातून अपेक्षित होतं की सगळे प्लांट्स टॉल असतील किंवा यातून अपेक्षित होतं सगळे प्लांट्स इंटरमिजिएट हाईटचे असतील. यातून अपेक्षित होतं 50% प्लांट्स टॉल असतील आणि 50% प्लांट्स डॉर्फ असतील किंवा सगळे प्लांट्स हे डॉर्फ असतील. 4 शक्यता आहेत. 4 शक्यता आहेत. क्रॉस घेतलाय टॉल आणि डॉर्फ मध्ये, मग एक तर सगळे प्लांट्स टॉल होतील, सगळे प्लांट्स इंटरमिजिएट हाईटचे होतील, सगळे 50% प्लांट्स टॉल असतील, 50% प्लांट्स डॉर्फ असतील आणि सगळे प्लांट्स डॉर्फ असतील. ह्यातलं मॅक्सिमम पॉसिबिलिटीज कोणत्या आहेत? आपण क्रॉस टॉल आणि डॉर्फचा घेतलाय, त्यामुळे सगळे प्लांट्स टॉल येण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत, सगळे प्लांट डॉर्फ येण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. सगळे प्लांट्स एकतर इंटरमिजिएट हाईटचे असतील किंवा 50% प्लांट्स टॉल असतील आणि 50% प्लांट्स डॉर्फ असतील. मेंडल सरप्राइजिंगली फाउंड टू बी दॅट ऑल द प्लांट्स वेअर टॉल. मेंडेलला असं लक्षात आलं की हे सगळे प्लांट्स टॉल आहेत. ही कंडिशन ऑब्झर्व झाली. या क्रॉस मधून त्याला सगळे प्लांट्स हे टॉल मिळाले. त्या क्रॉस मधून त्याला सगळे प्लांट्स टॉल मिळाले. देन ही सरप्राइज वेअर द डॉर्फनेस गॉन. तो आश्चर्यचकित झाला मेंडेल की डॉर्फनेस कुठं गेलं. क्रॉस तर करताना टॉल आणि डॉर्फ प्लांटचा क्रॉस घेतलाय, मग टॉलनेस कुठं गेलं, डॉर्फनेस कुठं गेलं? ते आहे का पूर्ण इलिमिनेट झालं? ते आहे का लपून राहिलंय? अशा अनेक चान्सेस आहेत, अनेक पॉसिबिलिटीज आहेत. मेंडेल थॉट दॅट द फिमेल प्लांट इट कंटेन लार्ज ओव्हिल्स. मेंडेलला असं वाटलं की या टॉल पी प्लांट की जे फिमेल प्लांट आहे त्याचे ओव्हिल्स हे मोठे असतात आणि डॉर्फ पी प्लांट हे मेल प्लांट आहे त्याच्यामध्ये जे पोलन्स असतात हे पोलन्स स्मॉल असतात आणि लार्ज ओव्हिलमुळे ते प्लांट्स टॉल झालेले असावेत असं मेंडेलला वाटलं. लार्ज ओव्हिल्समुळे ते प्लांट्स टॉल झालेले असावेत असं मेंडेलला वाटलं. दिस इज सेड टू बी, याला म्हटलंय दिस इज कॉल्ड ऍज फिमेल डॉमिनन्स. याला फिमेल डॉमिनन्स असं म्हणतात. फिमेल डॉमिनन्स म्हणजे फिमेल डॉमिनन्स मुळे हे प्लांट्स टॉल झाले असावेत असं त्याला वाटलं मेंडेलला. देन ही परफॉर्म्ड रिसिप्रोकल क्रॉस. मग त्याने काय केलं की हे खरं आहे का हे बघण्यासाठी रिसिप्रोकल क्रॉस घेतला. मग आता रिसिप्रोकल क्रॉस म्हणजे काय? द क्रॉस बिटवीन द सेम प्लांट्स in which sexes are reversed called as reciprocal cross. हा जो क्रॉस आहे, the cross between dominant female plant and a recessive male plant is known as ample cross. This is one of the genetic term. ही एक जेनेटिक टर्म आहे, जेनेटिक टर्मिनॉलॉजी आहे, ज्या आपण पाठीमागच्या 2-3 लेक्चर्स मध्ये स्टडी केल्या होत्या. त्यामध्ये ही एक जेनेटिक टर्म आहे, ample cross. Ample cross means what? The cross between a dominant female plant and a recessive male plant. Cross between dominant female plant and a recessive male plant is known as ample cross. मग reciprocal cross म्हणजे काय? The cross between dominant male plant and recessive डॉर्फनेस है recessive है, recessive female plant is called as a reciprocal cross. or the cross in which the sexes are reversed. ज्या क्रॉस मध्ये सेक्सेस रिव्हर्स केले जातात तो क्रॉस असतो रिसिप्रोकल क्रॉस. रिसिप्रोकल क्रॉस
The cross in which sexes are reversed is called as reciprocal cross. And the cross in which a dominant female and recessive male is there, it is called as ample cross. Ample cross आणि reciprocal cross. आणि या क्रॉस मधून सुद्धा मेंडेल फाउंड टू बी दॅट द प्लांट्स वेअर टॉल इन F1 जनरेशन. यामध्ये सुद्धा त्याला दिसलं की जे F1 जनरेशन मध्ये प्लांट्स तयार झालेत हे टॉलच आहेत, म्हणजे फिमेल डॉमिनन्सचा काहीही संबंध नाही. Then Mendel performed the selfing between hybrids, F1 hybrids, to raise F2 generation. यानंतर मेंडेलनी काय केलं की F1 हायब्रिड जे मिळालेले आहेत या F1 हायब्रिड्स मध्ये त्यांनी क्रॉस घेतला आणि F2 जनरेशन मिळवले. F2 जनरेशन. And in F2 generation, Mendel found to be that the dwarfness reappeared in the ratio of 1:3. Sorry, 3:1. F1 hybrid घेतलं मेंडेलनी as male plant आणि F1 hybrid crossed with F1 hybrid as female plant. त्यांनी मेल आणि फिमेल F1 हायब्रिड मध्ये क्रॉस केला ऍज P2 पेरेंटल जनरेशन 2. फिनोटाइप अर्थात F1 हायब्रिड मध्ये सगळे प्लांट्स टॉल मिळाले. टॉल याचा क्रॉस घेतला. त्याचे जिनोटाइप्स कोणते सांगता येतील आपल्याला? कालच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं कॅपिटल T स्मॉल टी आणि इथं याचा जिनोटाइप स्मॉल टी. कारण सिच्युएशन कशी होती? कॅपिटल T स्मॉल टी आणि इथं सुद्धा याचा जिनोटाइप आहे कॅपिटल T स्मॉल टी. आपण क्रॉस घेतला होता कॅपिटल T स्मॉल टी. गॅमेट्स मिळाले कॅपिटल T आणि स्मॉल टी. फर्टिलायझेशन केलं इथं मिळालं कॅपिटल T स्मॉल टी. हे प्लांट हायब्रिड टॉल आहे. हायब्रिड टॉल त्याचा क्रॉस घेतोय आपण. आता पुन्हा याचे गॅमेट्स पडा. काय मिळतील गॅमेट्स? कॅपिटल T स्मॉल टी. कॅपिटल T स्मॉल टी. बाय पनेट स्क्वेअर जर आपण केलं बाय पनेट स्क्वेअर काय मिळेल बघा? बाय पनेट स्क्वेअर इकडं मेलचे गॅमेट्स आहेत इकडं फिमेलचे गॅमेट्स आहेत. कॅपिटल T स्मॉल टी. कॅपिटल T स्मॉल टी. पॉसिबल कॉम्बिनेशन दाखवा. हा टी आणि हा टी. कॅपिटल T इथं आले. कॅपिटल T स्मॉल टी इथं आले. कॅपिटल T स्मॉल टी इथं आलं. स्मॉल टी इथं आलं. हे प्लांट प्युअर टॉल असेल. हे प्लांट हायब्रिड टॉल असेल. हे प्लांट प्युअर टॉल असतं आणि हे प्लांट डॉर्फ असतं. हायब्रिड टॉल प्युअर टॉल. हायब्रिड टॉल आणि हे प्युअर टॉल आणि हे डॉर्फ आहे. मग आता इथं आपल्याला डॉर्फनेस हे रिअपियर झालं. मेंडेलला हे प्लांट डॉर्फनेस पुन्हा अपियर झालेलं दिसलं. म्हणजेच याचा अर्थ F1 हायब्रिड मध्ये या F1 हायब्रिड मध्ये कॅपिटल T स्मॉल टी ही कंडिशन असते. तिथं डॉर्फनेसचा जीन असतो. डॉर्फनेसचा अलील असतो पण तो लपून राहिलेला आहे. तो लपून राहिलेला आहे. हिडन आहे कारण तो रेसिसिव्ह आहे. हे यावरून सिद्ध होतं. मेंडेल reappeared dwarfness in the F1 generation. Mendel reappeared each and every recessive character in F2 generation in the ratio of 3:1. हा फिनोटाइपिक रेशो होतो आणि प्रत्येक रेसिसिव्ह कॅरेक्टर हे पुढच्या जनरेशन मध्ये रिअपियर होतं हे मेंडेलला ऑब्झर्व करता आलं. आणि यावरून मग त्याचा आपण जिनोटाइपिक रेशो कालही दाखवलेला होता. दॅट इज 1:2:1. Okay, so this is the Mendel's experiment which is performed in 3 steps
selection of parents and obtaining the pure lines, cross fertilization among the selected parents to raise F1 generation, and selfing between F1 hybrids to raise F2 generation. Okay. In the next video, we will talk about the Mendel's laws of inheritance, which is the important part in this chapter. Okay. Thank you.